प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग एक नंबर भारी दाखवला आहे. म्हणजे सायली अर्जुनचे एकमेकांसाठीचे इतके छान छान असे सरप्राईज दिलेत ना त्यांनी. सायलीने अर्जुनला चॅलेंज दिलं होतं, ते चॅलेंज तिने सगळ्यांसमोर पूर्ण केलं आहे. आणि अर्जुनने सुद्धा त्यावेळी सायलीला मस्त जबरदस्त सरप्राईज दिले. त्यात आता महाथरारक ट्विस्ट आला आहे. प्रियाला फोन करून सुभेदारांच्या घराचा दरवाजा रात्रीचा उघडा ठेवायला सांगून साक्षीने अस्मितावरती प्राणघातक हल्ला केला आहे. पण त्या अस्मिताने साक्षीलाच पाणी पाजले आणि जोरजोराचे किंचाळून आता अर्जुन सायलीला सावध केले. मग आता साक्षी अर्जुन सायलीच्या कचाट्यात सापडेल का? आणि काय आहेत नेमकी ती सरप्राईज जे सायली अर्जुन एकमेकांना दिलेत? पाहणार आहोत, तेही आजच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि प्रेक्षकांनो, आपल्या व्हिडिओला हाय पॉईंट द्या. सायली अर्जुनला कपड्यांच्या घड्या घालायला शिकवते. अर्जुन लक्षपूर्वक बघतो आणि तिच्याकडून ते कामही शिकून घेतो. सायली सांगते की ही अशी घडी घालायची असते, म्हणजे संसाराची घडीसुद्धा अगदी नीट बसते. त्यानंतर अर्जुन स्वतः ते ट्राय करतो. जेव्हा त्याला ते जमतं तेव्हा तो इतका खुश होतो, सायलीलाही कौतुक वाटतं. इतक्यातच चैतन्याचा फोन येतो. अर्जुन विचारतो की तो का परत परत फोन करतोय. त्याने बहुतेक तुझं काम ना जास्त सिरियस घेतलंय वाटतं. चैतन्य सायलीला सांगतो की सायली वहिनी, आपल्याला एक गुप्ते म्हणून क्लायंट आहेत, ते भेटायला येणार आहेत. तेव्हा सायली सांगते की चैतन्य भाऊजी, तुम्ही त्यांना दुपारची वेळ द्या. त्यापूर्वी ना मी त्या साईट मॅनेजरच्या घरी जाऊन येणार आहे. ऐकून अर्जुनलाही धक्का बसतो. चैतन्य विचारतो की म्हणजे तू इतका मोठा धोका पत्करायला निघालीस? तू खरंच जाणार आहेस त्याच्या घरी? सायली चैतन्याला सांगते की इन्स्पेक्टरांनी जो पत्ता पाठवला आहे तो मला पाठवा. तिथे जाऊन मी त्या साईट मॅनेजरची भेट घेणारच आहे. आता सायलीने पक्क ठरवलेलं असतं. इतक्यातच कपटी कारस्थानी प्रिया तिथेही तडमरते. गुपचूप त्या दोघांचं बोलणं ऐकते, म्हणजे सायली अर्जुनचं. जेव्हा सायली फोन ठेवते, अर्जुन तिला बजावतो, ताकीद देतो की तू साईट मॅनेजरच्या घरी जाणार आहेस, पण तू अजिबात जायचं नाही आहेस. तेव्हा सायली सांगते की अहो, इन्स्पेक्टर सावंत जाऊन आले आहेत, पण तिथे त्यांना कोणीही भेटलं नाही आहे. पण मलाच जाऊन आता ठाण मांडून बसावं लागेल ना. कदाचित तो तिथे येईल तरी, मग मला त्याला भेटायला सुद्धा येईल. तेव्हा अर्जुन पुन्हा ताकीद देतो की ते काहीही असलं तरी मी तुला तिथे जाऊ देणार नाही. तेव्हा आता तो रागाने तोंड फिरवतो. सायली विचारते की कळलं आता मी इतकी काळजी का करते तुमची? तुम्हाला वाटत असतं की मी सतत तुमच्या कानाभोवती बडबड करत असते, परंतु तुम्ही असं काम करता, असं जाता, तेव्हा मला किती काळजी वाटत असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की कळलं कळलं, पण तू तिथे जायचं नाही आहेस. आणि सायली तिच्या हट्टाला पेटते की मी जाणारच आहे. आता सायली त्याच्या कामात मदत करत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की राहू देत, माझं काम मीच करेन. तो तिच्या हातातून कपडे हिसकावून घेतो, पण सायलीसुद्धा ऐकत नाही. ती पुन्हा तशीच त्याला मदत करते. प्रिया विचार करते की नागोबाशी बोलून आधी त्या माणसाला सायलीच्या आधी गाठावं लागेल. म्हणूनच ती एका बाजूला थांबून नागोबाला फोन तर करते. पण आता प्रियाचा घसा खराब असल्यामुळे प्रिया काय बोलते नागोबाला ऐकूच जात नसतं. तेव्हा तोही तिकडे वैतागतो. प्रिया इथे वैतागते. आधी या घशाचं काहीतरी करावं लागेल आणि ती रागाने रूममध्ये निघून जाते. साक्षीच्या डोक्यातून सचिनने केलेली फसवणूक, खोटारडेपणा तो काही जाता जात नसतो. सतत प्रियाचे शब्दच तिला आठवत असतात की सचिन अस्मिताचा नवरा आहे. ही साक्षी आता पुरती वेडी झाली. इतके दिवस कळल्यापासून सत्य ती फक्त अस्मिताला मारण्याचे विचार करत होती, पण हिने आता खरोखर तिला मारून टाकण्याचाच भलता निर्णय घेतलाय. सतत मी अण्णांना असं सांगायचे की व्हायलन्स करायचा नसतो, एखाद्याला मारून टाकणं हा शेवटचा पर्याय नसतो. पण आता मला कळतंय की काही माणसाची जगण्याची लायकीच नसते. आजचा शेवटचा दिवस जगून घे अस्मिता. उद्या तुला सकाळची वेळही दिसणार नाही आहे, कळलं ना? अस्मिता. सचिन दीक्षित रागात ते टेबलवरती चाकू आदळत बोलते. इकडे अर्जुन घरातल्यांसाठी कॉफी घेऊन येतो. आणि इतक्यातच सायलीसुद्धा तयार होऊन ऑफिसला जाणारच असते.
तेव्हाच ते मुद्दाम अर्जुनची फिरकी घ्यायची ठरवते. विचार करते की आताही यांनाही कळू देत. जेव्हा ते सगळ्यांसमोर असं माझ्यासोबत वागतात ना, तेव्हा मला किती अवघडल्यासारखं होत असेल. सायली सगळ्यांना येऊन गुड मॉर्निंग बोलते आणि अर्जुनकडे जाते. नवरोबा, आज काय आहे लक्षात आहे तरी का? तेव्हा अर्जुन म्हणतो की म्हणजे काय, लक्षात आहे माझ्या. सायली मुद्दाम विचारते की मग हग डे साजरा करायचा आहे ना? अर्जुन तर डायरेक्ट आपला हात हवेत फैलावत म्हणतो की म्हणजे काय, एक करूयात. तेव्हा सायलीला इतकं लाजल्यासारखं होतं. आता सर्वच जण तर इतके हसायला लागतात. अर्जुन विचारतो की ये ना, आणि पुन्हा तो अगदी सायलीच्या भूमिकेत येतो आणि उलट सायलीला तटावतो. काय चाललंय तुझं, सगळं बघतायत ना आपल्याला. तेव्हा प्रताप सांगतो की सगळे दिवस साजरा करायला आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा सायली म्हणते की ऐकलं ना. अर्जुन म्हणतो की ऐकलंय, पण ही काय जागा आहे का हक करायची? तेव्हा सायली म्हणते की नवरोबा, पण आज मी तुम्हाला सगळ्यांसमोर मिठी मारणारच आहे. आता सायली त्याला मिठी मारायला जाणार. अर्जुन पटकन तिच्या तावडीतून निसटतो. डॅड डॅड पोहे घ्या ना. तो प्रतापलाही पोहे वाढतो. सायली त्याच्या हात धुवून मागेच लागते. फक्त एक मिठी प्लीज द्या ना. आणि तेव्हा सगळेजण घरातले इतके हसायला लागतात. त्यानंतर तो अस्मितालाही पोहे देतो. सायली तिथेही त्याच्या मागे मागेच. नंतर कल्पनाला सुद्धा तो पोहे वाढतो. सायली कल्पनाकडे तक्रार करते, आई बघा ना हे कसे वागतायत माझ्यासोबत, आज हक डे आहे ना. अर्जुन किचनमध्ये धाव घेतो. तेव्हा सायली त्याच्या मागेच जाते आणि एखाद्या लहान मुलांसारखा हट्ट धरून बसलेली असते की मला एक मिठी मारायची आहे फक्त. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुला कळतंय का बायको, घरातले सगळेजण बघतायत हसतायत आपल्यावरती. आता सायली मुद्दामच विचारते की का, आता कसं वाटलं? जेव्हा तुम्ही सतत बायको बायको करून माझ्या मागे फिरता तेव्हा सगळेजण हसतातच की. अर्जुन म्हणतो की कळलं कळलं माझी आई, तुला काय म्हणायचं कळलं मला. तेव्हा आता सायलीने ठरवलेलंच असतं. अर्जुनला सांगते की पण आज मी तुम्हाला सगळ्यांसमोर मिठी मारणारच आहे. अर्जुन विचारतो की काय, हा अर्जुन सुभेदार जरा जास्तच बोल्ड झालाय असं वाटत नाही आहे का तुला? नेमकी दोघांचं बोलणं चालू असताना प्रिया तडमरतेच. आता ती टाळ्या वाजवून सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. ती इशारा करत असते कारण तिला नाश्ता करायचा असतो. तेव्हा विमल विचारते की काय, तुम्हाला काही हवं आहे का? जेव्हा ती पुन्हा इशारा करते विमल विचारते की अच्छा, अंगठ्याला काही लागलं आहे का, मलम द्यायचं आहे का? तेव्हा प्रिया जाम वैतागते. अर्जुन तिची मजा घेतो. तो म्हणतो मुद्दाम की अच्छा, म्हणजे तू नवऱ्यासाठी उपवास धरलाय आणि काही खाणार नाही आहेस तर. तेव्हा सगळ्यांना इतकं हसू येतं. तेव्हा प्रताप मुद्दामच प्रियाला टोमणे मारतो. अस्मिता, हिच्या नवऱ्याला फोन करून बोलव आणि सांग त्याला हिच्यावरती उपचार करायला. अस्मिता म्हणते की उपचारांची काय गरज आहे, आजचा दिवस मौन व्रत वगैरे काहीतरी ठेवलं असेल, आपल्याला काय करायचं आहे. आता प्रिया बोलत का नाही आहे याचं खरं कारण अर्जुनलाच ठाऊक असतं. मुद्दामच तो विचारतो की अच्छा तन्वी, मला सांग की तू असं काही खाल्लं आहेस का जे तू खायचं नव्हतंस, म्हणजे जे तुझ्यासाठी ठेवलेलं नव्हतंच ते गुपचूप उचलून खाल्लं असेल तू. तेव्हा कुठे हिची डोक्याची ट्यूब पेटते की अरे बापरे, म्हणजे अर्जुनला माझ्याबद्दल खरं माहिती होतं तर, म्हणजे अर्जुनने ते चॉकलेटमध्ये काहीतरी मिक्स केलं होतं. पण ती हा विषय तिथे सोडून देते आणि विचार करते पटकन नाश्ता करावा लागेल आणि सायली त्या साईट मॅनेपर्यंत पोहोचण्याआधीच मला त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचावं लागेल. सायली ऑफिसला जायला गडबडीत असते, पण अर्जुन तिला बजावतो की तू नाश्ता केल्याशिवाय जायचा नाही आहेस, मला जाऊ देतेस का? मग बस, मी तुझ्यासाठी सँडविच बनवलेत. प्रिया पटकन किचनमध्ये घुसते आणि पोहे जे बनवले आहेत ते खायला लागते. पण ती इतकी आदर्शासारखी खात असते ना, अस्मिता वैतागत विचार करते की कुठल्या मुहूर्तावरती तन्वी नावाचं हे पात्र अश्विनच्या आयुष्यात आलं असेल. प्रतिमा त्याला विचारा, लेखिका तर त्याच आहेत ना. अर्जुन आता अस्मिताला सांगतो की अस्मिताई तू तुझं खा. सायलीला विचारतो की मग मॅडम कसं झालं सँडविच. सायली एकदम मस्त म्हणते.
अर्जुन तिच्या आभारच मानतो. जेव्हा सायली खुणावते अर्जुन थोडासा सायलीकडे झुकतो. मुद्दामच सायली म्हणते की नवरोबा आज सगळ्यांसमोर मला मिठीत घ्यायला तयार राहा. तेव्हा तो इतका गोंधळून जातो पण तितकंच खुशही असतो. प्रियाने अश्विनची भेट घेतलेली असते. अश्विनने सांगितल्यानुसार तिने मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केलेल्या असतात. तेव्हा अश्विन तिला म्हणतो की हे बघ, तू संध्याकाळी झोपण्यापूर्वीसुद्धा मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कर आणि हे औषध घे. तेव्हा अश्विनने दिलेलं ते कडवट औषध ती प्रिया पेते. अश्विन तिला विचारतो की आता कसं वाटते. ती म्हणते की बरं वाटते. अश्विन, बरं झालं मी ना तुझ्याकडे वेळेवरती आले, नाहीतर मला असं वाटलं होतं की माझा कसा कायमचा बसतोय की काय. तेव्हा अश्विन तिला समजावतो की नको त्या गोष्टी करणं ना बंद करतं मी. आता प्रिया मनातच विचार करते की हा असा का बोलतोय, ह्याला माझ्याबद्दल काही कळलं आहे का काय. प्रिया ना कळल्यासारखं वागते. म्हणजे अश्विन तिला ओरडतो की तन्वी, म्हणजे बाहेरचं खाणं बंद कर. तुझ्यामुळे बाहेरचं मलासुद्धा खावं लागतं. तर बाहेरच्या खाण्याचा शरीरावर किती परिणाम होतो कळतं आहे का तुला. तेव्हा प्रिया अश्विनला सांगते की ठीक आहे, मी बाहेरचं अरबट चरबट काही खाणार नाही आणि अर्जुनने केलेलं तर नाहीच नाही. अश्विन विचारतो की काय बोललीस. तेव्हा प्रिया सांगते की काही नाही, मी म्हणत होते की आता अर्जुन स्वयंपाक बनवतोय ना किचनमध्ये, तर मग मी आपलं असं वेगळं बनवून खाईन. अश्विन नंतर येताना 4 दिवसाचं गोळ्या औषध घेऊन ये असं सांगून प्रिया आता तेथून बाहेर पडते. बाहेर आल्यानंतर प्रिया बरोबर नागराजला फोन करते. नागराज फोन घेताच विचारतो की काय चाललंय काय गं तुझं. मगाशी पण फोन केला, काही बोलली नाही आहेस, आत्ताही पुन्हा फोन करते आहेस. तेव्हा प्रिया म्हणते की मी काय सांगते ना ते ऐका जरा. ती सायली त्या साईट मॅनेजरच्या घरापर्यंत जाऊन पोहोचली आहे. आता तुम्ही काही जेलबाहेर पडत नसता. नागोबा तिला विचारतो की तुला काय बातमीदार म्हणून ठेवलं आहे की काय. मग काय करतेस तू तिथे. अगं जाऊन बघ जरा, भेट घे त्याची. प्रिया सांगते की तुम्हाला फोन करण्यापूर्वी ना तेच काम करत होते मी. सायलीचा पाठलाग केला आणि ते घर बघून ठेवले मी. माझा घसा खराब झाला होता म्हणून अश्विनच्या क्लिनिकला आले होते. आता बरं वाटतंय, आता जाते मी तिथे. तेव्हा नागोबा प्रियाला शाबासकी देतो. वा प्रिया, नाही म्हणजे तू डोकं वापरतेस, अगदीच नाही असं नाही. सायली त्या साईट मॅनेजरच्या घरापर्यंत येऊन पोहोचते. ती जेव्हा ते जाऊन घर चेक करते तर तिथे कुलूपच असतं. शेवटी तो तिथे तिला भेटतच नाही. सायली विचार करते की मला आता इथे थोडा वेळ वाट बघावी लागेल. त्यातच तिला उन्हाचा त्रासही व्हायला लागतो. इतक्यात नेमकं अर्जुन तिथे अचानक समोर येतो. त्याला पाहून सायली इतकी खुश होते. तुम्ही. अर्जुन म्हणतो की हां, आणि हे काय सगळं तुम्हाला कपाटात डेकोरेट करायला ठेवायला दिलं आहे का मॅडम, हे कधी यूज करणार. सायली म्हणते की ते मी करेनच, पण तुम्ही कसे काय आला तिथे. अर्जुन म्हणतो की जिथे ऊन तिथे सावली, जिथे सायली तिथे अर्जुन. तेव्हा सायली म्हणते की वा, मराठी खूप छान बोलायला जमतंय की तुम्हाला. शेवटी तुम्ही सायलीच्या भूमिकेचे आहात. सायली विचारते की पण सायलीला तर भरपूर काम आहेत घरात, मग सायली इथे माझ्यापाशी कसे काय. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे ना मॅडम, घरातली कामं करता करता बाहेरची खरेदीसुद्धा करावी लागते. भाजीपाला घ्यायला आलो होतो. तेव्हा सायली म्हणते की मग भाजीपाला घेऊन डायरेक्ट घरीच जायचं ना, इथे कशाला आलात. आता अर्जुन रागाने विचारतो की तू एकटीच कशी काय, चैतन्य कुठं आहे, तू आला नाही आहे का सोबत. तेव्हा सायली मुद्दा म्हणते की कसं आहे ना, मी जरी अर्जुन सुभेदार झाले असले तरीसुद्धा माझ्याकडे वकिलीची सनद नाही आहे ना, त्यामुळे कोर्टाच्या ज्या काही तारखा असतील तिथे चैतन्य गडकरींनाच जावं लागतं. अर्जुनच्या सांगण्यावरून आता सायली सनस्क्रीन लावते. अर्जुन तिला सांगतो की टोपी टोपी घाल पटकन. त्यानंतर सायली टोपीही घालते. त्यानंतर तो दाखवतो की गॉगल. सायली म्हणते की नंतर घालेल ना. तेव्हा अर्जुन तिला दटावतो की नाही, उन्हाचा त्रास होतोय ना, घाल मग. तेव्हा सायली तो गॉगलही घालते. अर्जुन आता कौतुकाने सायलीला सांगायला जातो की तुला माहिती आहे का बायको, आज मी त्या भाजीवालीसोबत बार्गेनिंग केली. घासाघीस. तो ना मला दोघं 35 रुपये सांगत होता, पण मी 30 रुपयाला घेऊन आलो.
सायली रागातच गॉगल काढून विचारते की काय? अर्जुन सांगतो की हो, आणि खूप सारा कढीपत्ता पण त्याने फ्री दिला मला. तेव्हा अर्जुनला सायली ओरडते. अर्जुन सांगतो की आता एवढा देखणा हँडसम आणि त्यातच चिकट कस्टमर बघितला तर ते तेवढं तरी कमी करेलच ना. तेव्हा सायली म्हणते की अहो तोडका 20 रुपयाच्या वरी येतच नाही, उलट फसवलंय. आणि कढीपत्त्याचं काय, ते कोणीही फ्री देतं आणि म्हणे देखणा कस्टमर. अर्जुन म्हणतो की इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे हे सगळं. सायली अर्जुनला टोमणा मारते की जर तुम्ही सायली बनून असंच घर सांभाळत राहिलात ना, एक दिवस घराचं दिवाळं निघल. तेव्हा अर्जुनला त्या म्हणण्याचा अर्थ कळतच नाही. तो म्हणतो की बरोबर आहे, जर मी घर सांभाळलं ना तर रोज दिवाळी असेल. तेव्हा सायली त्याच्यावरती इतके हसायला लागते. सायली अर्जुनला रिक्वेस्ट करते की हे फक्त मीच वापरणार आहे का, तुम्ही वापरा ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, हे फक्त तुझ्यासाठी आहे. आणि त्यानंतर तो सांगतो की छत्री. सायली आता छत्री उघडते तेव्हा त्या छत्रीमध्ये अर्जुनही जातो. दोघेही गप्पा मारतच त्या रमेशची वाट पाहत थांबलेले असतात आणि त्यांच्यावरती नजर असते प्रियाची. सायली अर्जुनला म्हणते की मी जर तुमच्यासोबत अशीच गप्पा मारत राहिले ना तर मग तो रमेश केव्हाचा येईल आणि जाईल सुद्धा, आपल्याला कळणारही नाही. आता प्रिया तात ओठ खात चिडचिड करते की हे इथे सुद्धा रोमॅन्स करतायत. काय करायचं ते करा, फक्त त्या रमेशला अजिबात पेटू नका. प्रियाला नजर ठेवण्याच्या नादात उन्हाचे इतके चटके सोसावे लागतात की ती नागराज शिव्या घालायला लागते. थोड्या वेळाने नागराज प्रियाच्या फोनची वाट बघून शेवटी स्वतःच फोन करतो. गुपचूप जेलच्या एका कोपऱ्यात बसतो आणि प्रियाला फोन करतो. प्रिया जाम वैतागते. जेव्हा ती फोन घेते तेव्हा नागोबा चौकशी करतो, तो रमेश भेटला का सायली अर्जुनला. तेव्हा प्रिया सांगते की नाही ना, मुळात तो रमेश आता इथे राहतो की नाही, त्याने पत्ता बदललाय की नाही तेच माहीत नाही आहे. नागोबा म्हणतो की अगं बरंच असेल ना, पत्ता बदलला तर आपल्यासाठी चांगलंच झालं की ते. तेव्हा प्रिया म्हणते की तुम्हाला काय जातं हे सगळं बोलायला, इथे उन्हाचे चटके तर मला सोसावे लागत आहेत. तिकडे सायली अर्जुन गप्पा मारतायत, रोमॅन्स करतायत आणि मी इथे उन्हाचे चटके सहन करते. नागोबा लगेच प्रियाला टोमणे मारतो. शेवटी प्रिया, कर्माची फळं ही भोगावीच लागतात अगं, तू ना जरा पाप कमी कर. तेव्हा प्रिया रागातच फोन ठेवून देते. आता प्रियाच्या मानकुटीवरून एक उतरला नाही तर दुसरा बसतोच, कारण साक्षीचा अचानक फोन येतो. प्रिया फोन घेते तेव्हा साक्षी तिला एक काम सोपवते. प्रिया, तुला माझं एक काम करावं लागेल. प्रिया रागातच म्हणते की हो हो, नाही म्हणजे मी इथे सगळ्यांची कामं करायलाच बसले आहे ना, मी तर वाटच बघत होते साक्षी मला कधी काम सांगते. तेव्हा साक्षी सांगते की आज रात्री घराचा दरवाजा उघडा ठेव आणि संपूर्ण घरात काळोख कर. आता त्याचं कारण प्रियाला तर ती नाही सांगत. प्रिया मग विचारण्याचा प्रयत्न करते, पण साक्षी तिला फक्त एवढंच सांगते की उद्या तुझ्या कानांवर आनंदाची बातमी पडेल आणि फोन ठेवून देते. आता तिचं कोड्यातलं बोलणं थोडीच प्रियाच्या डोक्यात शिरणार आहे. प्रियाचा इतका संताप होत असतो, सगळ्याची प्रकरणं काय मीच निस्तारायची आहेत का, आणि ही बापलेक काय डोक्यावर पडली आहेत का. आता हिला माझ्या घराचा दरवाजा उघडा कशासाठी हवा असेल. बहुतेक सगळ्यांची प्रकरणं निस्तारताना माझं आयुष्य हसत जाणार आहे आणि उन्हाचे चटके तिला सोसावे लागतच असतात. प्रिया गपचूप चोर पावलाने तेथून दुसरीकडे निघून जाते. आता किती वेळ झालं सायली अर्जुन वाट बघून अक्षरशः थकतात, पण तरीही रमेश तिकडे त्या घराकडे फिरकतच नाही. अर्जुन सायलीला सांगतो की तो रमेश येईल का नाही तेही माहीत नाही आहे. तो मुळात या पत्त्यावर राहतो का नाही ते सुद्धा आपल्याला माहीत नाही आहे. तेव्हा सायली सांगते की पण इन्स्पेक्टर सावंतांनी तर हाच पत्ता दिला होता. तेव्हा अर्जुन म्हणतो असेलही कदाचित, पण त्याने पत्ता बदलला असेल तर चल आपण आता घरी जाऊयात. सायली सांगते की तुम्ही जा पुढे, मला एक महत्त्वाचं काम आहे. अर्जुन एखाद्या लहान मुलांसारखा हट्ट धरतो. हे काय बायको, जाऊयात ना आपण एकत्र घरी. तेव्हा सायली सांगते की मला ना सरप्राईज द्यायचा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो अच्छा सरप्राईज, गिफ्ट, भारी आहे बाबा. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मग मलाही माझी बाहेरची काही कामं आहेत ती करायची आहेत.
बायको, तू अगदी माझ्यासारखे वागतेस ना, म्हणजे गिफ्ट्स घेणं वगैरे. तेव्हा सायली मुद्दाम म्हणते की हो, यालाच म्हणतात वाण नाही पण गुण लागणं. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला ना काही सामानही विकत घ्यायचं आहे. कपड्यांचे साबण घ्यायचे आहेत, अंघोळीचं साबण घ्यायचं आहे. सोबतच मला घरी जाऊन आता रवा भिजत घालायचा आहे. 4 तास असं रवा छान भिजला ना की इडली कशी अशी सॉफ्ट सॉफ्ट होते. तेव्हा सायली विचारते की अरे वा, फारच कळायला लागले म्हणायचे तुम्हाला. तेव्हा अर्जुन तिचंच वाक्य तिलाच ऐकवतो. यालाच म्हणतात की वाण नाही पण गुण लागणं. दोघेही हसायला लागतात. सायली समजावते की हे बघा, तुम्ही घरच्या कामांचा ताण अजिबात घेऊ नका, कारण आई आणि विमलताई आहे तुमच्या मदतीला. मुद्दामच अर्जुन म्हणतो की नाही बाबा, स्वतःची कामं स्वतःच करायची असतात. आणि आईने इतके वर्ष स्वयंपाक केलाच की. आपल्या माणसांसाठी सर्व काही आपल्याच पद्धतीने करणं, याचा सारखा आनंद दुसरा कुठेच मिळत नाही. सायली विचारते की तुम्ही माझीच वाक्य मुद्दाम मलाच बोलताय ना, ऐकवताय. इकडे घरी प्रिया म्हणजे घरी परतलेली असते. अश्विनसोबत कॉफी घेत असते. अश्विन तिची काळजी करतो, चौकशी करतो की तन्वी दुपारच्या गोळ्या घेतल्या आहेत का, हे बघ, घशाला ना आता जरा आराम दे. मला तर असं वाटतं की तुझ्या खाण्यात ना बाहेरचंच काहीतरी आलं असेल. तेव्हा अर्जुन मुद्दाम तिला टोमणे मारतो की हो, आणि दुसऱ्यांच्या गोष्टीत ना खूप असणं जरा बंदच कर. प्रियाला इतका राग येतो. अश्विन तिला थांबवतो. हे बघ तन्वी, आता तू काहीही बोलू नकोस, घशाला आरामच मिळू देत. इतक्यातच बाहेरून गाडीचा हॉर्न वाजतो आणि इकडे अर्जुनच्या काळजाची धडधड वाढते, कारण तो आनंद व्यक्त करतो की बायको आली. पटकन तो कॉफीचा मग घेतो आणि सायलीसाठी गरम कडक आलं घातलेला वाफाळलेला चहा त्या कपामध्ये ओततो. पण खरं तर सायली आता अर्जुनला इतकं गोड, इतकं छान सरप्राईज देणार असते. अर्जुनने सायलीसाठीचा चहा तर तयारच ठेवलेला असतो. धावत जाऊन तो जेव्हा दरवाजा उघडतो, बिचाराचा हिरमोड होतो, कारण समोर तर कुणीही नसतंच. अर्जुन उदासतो आणि त्यानंतर तसंच पडलेल्या चेहऱ्याने जेव्हा तो परत फिरतो, डायनिंग टेबलपर्यंत येईपर्यंतच पाठीमागून आवाज येतो, नवरोबा, आणि अर्जुनची कळीच खुलते. तो इतका खुश होतो. तिथेच कल्पना, प्रताप, अस्मितासुद्धा हजर होतात आणि सायलीने दिलेलं सरप्राईज पाहून अक्षरशः सर्वच जण भारावून गेलेले असतात, कारण सायली अर्जुनसाठी टेडी बनवून येते. जेव्हा त्या वेशात तो सायलीला बघतो तेव्हा हसतच म्हणतो की बायको. सायली धावत येते आणि अर्जुनला घट्ट मिठी मारते, कारण सायलीने अर्जुनला आधीच सांगितलं होतं की सगळ्यांसमोर ती त्याला मिठी मारणार, तयार राहा. तेव्हा ते सायलीने करून दाखवलं. अर्जुन आता तिला बाजूला करतो. सगळे बघतायत ना, काय चाललं आहे तुझं. तेव्हा सायली विचारते की का, तुम्हीही माझ्यासोबत असंच वागता, सगळ्यांसमोर असं वागून मला पेचात टाकता, आता कसं वाटतंय. अर्जुन म्हणतो की बेस्ट वाटतं. अर्जुन हवेत हात फैलावतो तेव्हा सायली पुन्हा धावत येऊन त्याला मिठी मारते. कल्पना, अस्मिता, प्रताप तिघेही टाळ्यांचा त्यांच्यावरती नुसता वर्षाव करतात, कौतुक करत असतात. पण हे कौतुक आता प्रियाच्या पचनीच पडत नाही. बिचारीचं पोट दुखतं, चळफळाट वाढतो. कल्पना त्या दोघांच्याही डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते, त्यांचे गालगुच्चे घेते, त्यांच्या पाप्या घेते. सायली पुन्हा अर्जुनला मिठी मारते. तेव्हा अर्जुन इतका खुश असतो, तो सायलीला म्हणतो की चल चल चल. अर्जुन सावकाश सायलीला आता सोफ्यावरती बसवतो. तेव्हा जो टेडी आहे त्या टेडीचं तोंड अस्मिताच्या हातामध्ये असतं. वाव, किती क्यूट आहे. अर्जुन किचनमध्ये धावत जातो आणि सायलीला एक गोड असं सरप्राईज देतो. तो सांगतो, हे फक्त तुझ्यासाठी बनवलं आहे मी. खरं तर अर्जुनने टेडीचा केक बनवलेला असतो त्या शेपनुसार. तेव्हा सायली इतकी खुश होते. अस्मिता अर्जुनचं कौतुक करते की अरे वा अर्जुन, चक्क काल चॉकलेट, आज केक, प्रगती आहे बाबा तुझी. तेव्हा प्रताप म्हणतो की कमाल तर या दोघांचीही आहे. म्हणजे दोघेही आपापल्या कामात इतके बिझी असूनसुद्धा त्यांनी आठवड्यातला प्रत्येक दिवस असा साजरा केला आहे.
आजच्या कॉलेजच्या तरुणांना सुद्धा लाजवतील हे दोघे. तेव्हा कल्पना म्हणते की अगदी बरोबर आहे हा. पण सायली अर्जुन नाही म्हणजे मला एक कळत नाही आहे की तुम्हाला हे सगळं सुचतं कसं आणि एकमेकांसाठी हे इतकं सगळं कसं जमवून आणता. तेव्हा सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात. अर्जुनवरती नजर रोखत सायली सांगते की आई, एकमेकांवरती जेव्हा प्रेम असेल ना तर सगळं शक्य होऊन जातं. तेव्हा कल्पना म्हणते की हे मात्र अगदी बरोबर आहे. त्यानंतर अर्जुन सुरी घेतो. सायली अर्जुन दोघेही एकत्र तो केक कट करतात. प्रताप, कल्पना, अस्मिता तिघेही त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात, त्यांचं कौतुक करत असतात. पण अश्विन आणि प्रिया दोघांचा इतका चळफळाट वाढलेला असतो ना. जेव्हा अर्जुन त्या केकचा घास भरवतो तेव्हा सायली त्याचं कौतुक करते की खूप छान बनवला आहे. त्यानंतर तीही त्याला केक भरवते. नंतर दोघेही एकत्र कल्पना, प्रताप, अस्मिता तिघांनाही केक आनंदाने भरवतात. मागे अश्विनचं तर थोबड इतकं पडलेलं असतं कारण त्याच्या नशिबात प्रिया नावाची ब्याद आहे ना. त्यामुळे इतके चांगले दिवस सध्या तरी तो बिचारा नाही बघू शकणार. इकडे साक्षीने अस्मितावर हल्ला करण्यासाठीचे आता पक्का निर्णय घेतलेला असतोच. ती अशी तयार होऊन सुरी जी आहे ती आपल्या पर्समध्ये ठेवतच असते. इतक्यात नेमका सचिन येऊन विचारतो की हाय सॅम, तू कुठे बाहेर जातेस का. तेव्हा साक्षी सांगते की सॉरी, मी तुला सांगायचं विसरूनच गेले. अरे, माझी एक मैत्रीण आले US वरून. खूप दिवसांनी आम्ही सगळेजण भेटतोय, सो मी तिथे जाते. तेव्हा तो विचारतो की नाही, आपण एकत्र डिनर करणार होतो ना म्हणून म्हटलं. साक्षी सांगते की आजचा दिवस काहीतरी ऑर्डर कर ना. तो म्हणतो की ठीक आहे. बरं काय नाव आहे तुझ्या मैत्रिणीचं. तेव्हा साक्षी म्हणते की आकांक्षा. तुला माहीत नाही. सचिन विचारतो की बरं केव्हापर्यंत परत येणार आहेस तू. तेव्हा साक्षी बोलता बोलता चुकून बोलून जाते की काम होईल त्याच्यावरती आहे, कदाचित पाठ होईल. तो विचारतो की काम. साक्षी लगेच शब्दांचे फेरफार करते. पार्टी पार्टी जशी होईल तसं येईनच ना मी. तो विचारतो की बरं मी येऊ का सोडायला तुला. साक्षी त्याच्यावरती खेकसते की कशाला, लहान आहे मी का तुझ्याशिवाय कधी कुठे गेलेच नाही आहे. एकटी जाऊ शकते मी की आधी एकटी कधी फिरलेच नाही आहे. ती अशी रिॲक्ट होते ना. सचिन तिला समजावतो की रिलॅक्स सॅम. अगं मी तर फक्त काळजीपोटी म्हणत होतो तुला. तू इतका लेट बाहेर पडतेस म्हणून. तुला जायचं आहे तर तू जा, मी अडवत नाही आहे. त्यात एवढं तुला चिडायला काय झालं आहे. तुझी काळजी वाटली म्हणून लवकर परत ये म्हणत होतो मी. तेव्हा साक्षी त्याची माफी मागते. सॉरी, अरे मी जाण्याच्या गडबडीत होते आणि तू इतके प्रश्न विचारत होतास म्हणून राग आला मला, सॉरी. जाण्यापूर्वी ती सचिनला मिठी मारते आणि भाग इथेच संपतोय. पण पुढे महाथरारक ट्विस्ट आला आहे बरं का. कारण सायली अर्जुन किचनमध्येच असतात आणि मौका साधून साक्षी सुभेदारांच्या घरात शिरते, अस्मिताच्या रूममध्ये. अर्जुन उत्सुकतेने विचारतो, बरं उद्या प्रॉमिस डे आहे, काय प्लॅन आहे. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सुभेदार तर फक्त सरप्राईजच देतात. तिकडे तोपर्यंत साक्षी अस्मिताच्या रूममध्ये शिरते. अस्मिता सचिनसोबतचा फोटो हातात घेऊनच झोपलेली असते. तो फोटो साक्षी पाहते आणि आणखीनच चवताळते. त्यानंतर ती उशी घेते आणि अस्मिताचं जोराचं तोंड दाबायला लागते. अस्मिताचा श्वास गुदमरत असतो, तिला त्रास होत असतो. ती स्वतःला वाचवण्यासाठी तडफडते, पण ती जोर लावून साक्षीला आपल्यापासून दूर ढकलून देते आणि मोठ्याने किंचाळते की सायली अर्जुन, अर्जुन धाव अर्जुन. तेव्हा ती किंचाळी सायली अर्जुनच्या कानावर पोचते. अस्मिताताई आणि दोघांनाही धक्काच बसतो. पण आता ही साक्षी अर्जुनच्या कचाट्यात सापडेल का. आणि आनंदाची बातमी नक्की साक्षी काय देणार होती ते प्रियाला नक्कीच कळणार आहे आता. ठरलं तर मग मालिकेचे खरे भाग पाहायला सबस्क्राईब जरूर करा.